अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत अतिशय क्षेत्र बाहुबली व श्री क्षेत्र कुंतुगिरी आळते येथील प्रस्तावित विकास कामांची माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन यांनी पाहणी केली। कुंतुगिरी आळते येथे पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन केले आहे, तर श्री क्षेत्र बाहुबली येथे दर 12 वर्षांनी भगवान बाहुबली यांच्या महामस्तकाभिषेक होत असतो। या ठिकाणीही पंचकल्याण महामहोत्सवाचे आयोजन केले आहे। त्या निमित्ताने लाखो भाविकांची उपस्थिती असणार आहे। त्या अनुषंगाने या तीर्थक्षेत्रामध्ये अंतर्गत रस्ते, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुशोभीकरण, वाहनतळ तसे भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांच्याकडून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे। त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाईसाठी आदेश देण्यात आला असून त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत स्थळ पाहणी करण्यात आली। या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील, जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे, सौ वर्षा सावर्डेकर, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, बाबासो चौगुले, DC पाटील, सुधीर पाटील, गोगा बाणदार, धनंजय टारे आदींनी दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेट देऊन तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत करावयाच्या विविध विकास कामाची पाहणी केली। भेटीदरम्यान CEO डॉक्टर जस्मिन यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना दिलेल्या सूचनेनुसार कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।